शिंदखेडा तालुक्यातील पिंपराड ग्रामपंचायतीने बांधकाम करण्यासाठी दिलेल्या बांधकाम परवानगीपेक्षा अतिरिक्त करण्यात आलेलं बांधकाम काढून टाकावं या मागणीसाठी पिंपराड येथील प्रमोद शांताराम पाटील व बापू जयदेव पाटील यांनी सोमवारपासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। यापूर्वी देखील या संदर्भात जिल्हाधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पिंपराड ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे अतिरिक्त बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता। सदर अतिरिक्त बांधकाम काढून टाकण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी संबंधित यंत्रणेला आदेश दिले होते व त्या संबंधीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचं आदेशात नमूद करण्यात आलं होतं। मात्र प्रत्यक्षात या संदर्भामध्ये कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रमोद पाटील व बापू पाटील यांनी सोमवारपासून शिंदखेडा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। तिसरा दिवस असतानाही साधी दखल घेतली गेली नाही। पिंपराड ग्रामपंचायत हद्दीत श्रीमती मालतीबाई दयाराम भामरे यांच्या मालकीचा गट नंबर 320-321 मधील प्लॉट नंबर 22 ग्रामपंचायत घर क्रमांक 402/46 बांधकाम करण्यासाठी पिंपराड ग्रामपंचायतनं परवानगी दिली होती। श्रीमती मालतीबाई भामरे यांनी बांधकाम करताना प्रमोद पाटील यांच्या प्लॉट हद्दीत अतिक्रमण केलं आहे। अतिक्रमित बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला। अतिक्रमित बांधकाम काढून टाकण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 1 सप्टेंबर 2023 रोजी देण्यात आले होते। मात्र त्यानंतर पिंपराड ग्रामपंचायत संबंधित ग्रामसेवक यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही। म्हणून दिनांक 5 फेब्रुवारीला सहपरिवार पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होतं। यावेळी 6 सहाय्यक गट विकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने सरपंच व ग्रामसेवक यांच्या सहीने योग्य ती कारवाईबाबत लेखी आश्वासन देऊन उपोषण तुर्तास स्थगित केलं होतं। परंतु महिना उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्यानं 11 मार्चपासून पुन्हा प्रमोद पाटील व बापू पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। यादराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी। मागील 2 वर्षापासून मी पिंपराड ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात वेळोवेळी पत्रव्यवहार करून आणि तक्रार देऊन सुद्धा अतिक्रमणाविरोधात काय ग्रामसेवक व अधिकारी वर्ग काही कारवाई करत नाही आहेत। मी वेळोवेळी CO साहेब, कलेक्टर साहेबांचे आदेश आणून सुद्धा ग्रामसेवक त्यांना धुडकावून लावत आहे व केराची टोपली दाखवत आहे। तर मी माझे 5 फेब्रुवारी रोजी पंचायत समिती आवारात उपोषणास बसले असता मला लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनावर आज तागायत काहीही कारवाई झाली नाही। तर मी 11 मार्चपासून परत पंचायत समिती कार्यालयास समोर उपोषणास बसला असून आज 3रा दिवस असून कुठल्याही अधिकारी वर्गाने व कर्मचाऱ्यांनी काही दखल घेतलेली नाही आहे। तर मला